माझ्या प्रिय बाळा, तू चिंता सोड, दुःख सोड, रडत तू बसू नकोस. तू आज माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्यासमोर आलो आहे. हा संदेश तू लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक. कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत होतास तो आशीर्वाद या संदेशामध्ये मी तुला देणार आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. आता तुझे जीवन संपूर्णपणे बदलून जाणार आहे याची खात्री मी तुला देतो. आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून संपूर्ण जग हादरून जाणार आहे. या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काहीही होणार नाही. पण माझ्या लेकरा, या संदेशानेच हजारो लोकांचे आयुष्य हे बदलले आहे. होय बाळा, तू संपूर्ण विश्वास ठेवून हा संदेश ऐक तरच तुझ्या जीवनात आनंदाची बातमी मिळणार आहे. जर तुझा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. देव आज म्हणत आहे, माझ्या प्रिय बाळा, मला तुला हे सांगायचे आहे की तुझा उद्याचा दिवस खूप चमत्काराने भरलेला आहे. देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे. तुझे स्वप्न पाहिले आहेस ते पूर्ण झाल्याशिवाय आता राहणार नाही. येत्या 5 तासात तू अनुभव घेशील. आता तुझे या संदेशाने भाग्य बदलणार आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या प्रियजनांना शेअर करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाणार आहेत. बाळा, आयुष्य कठीण नाही, ते तू बनवत आहेस. एक लक्षात ठेव, तुझी इच्छा कितीही कठीण असली तरी ते माझ्यासाठी अशक्य नाही. तुझ्या आयुष्यात चमत्कार कोणत्याही क्षणी येऊ शकतो. तुमची वेळ कधीही बदलू शकते. असे तुम्ही हार मानू नका. मी नेहमी तुमच्या सोबत आहे. आता तुमच्या एक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आणि त्या केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण तुझ्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत. तुझ्या परीक्षेची वेळ आता संपली आहे बाळा. तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही तुमच्या भगवंतावर प्रेम करत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. बाळा, तुम्हाला जेव्हा वाटते की तुम्ही एकटे आहात, ह्या जगात कोणीही तुमच्यावर प्रेम करत नाही, तेव्हा ह्या 3 गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवायचे. जे तुमचं आहे तुम्ही तेव्हाच आहात. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमची काळजी करतो. दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचे रडगाणे गाण्यापेक्षा तू माझ्याजवळ ये लेकरा. तुझे दुःख मला सांग. मला तू प्रार्थना करतोस. माझ्यासमोर केलेली सर्व प्रार्थना मी स्वीकारत आहे. आता लवकरच तू आणि तुझा परिवार आनंददायी होणार आहे. कारण माझे आशीर्वाद भरभरून आता तुला प्राप्त होणार आहेत बाळा. होय, तू पूर्ण विश्वास ठेवू शकतोस. कारण मी फसवणारा देव नाही. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या आयुष्यात आलो आहे. बाळा, मी तुला हे अद्भुत जीवन दुःखी, चिंता करत, रडत राहण्यासाठी दिलेलं नाही, तर तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून येण्यासाठी दिलेले आहे, प्रदान केले आहे. बस झालं आता, पुरे झालं हे रडत बसणं. हे रडत बसणं सोड आणि जीवनात काहीतरी चांगले कर्म कर. स्वतःवरती विश्वास ठेव. तुझ्या देवावरती विश्वास ठेव. पण या जगावरती तू विश्वास ठेवू नकोस. बाळा, तुमचं आध्यात्मिक जीवन अजून चांगले करून पहा. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचा
योग्य मार्ग शोधाल. होय बाळा, आता दिवस संपण्याआधी तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे. उगीच चिंता करत बसू नकोस. तुझ्या संरक्षणासाठीच मी येथे आहे बाळा. माझे संरक्षण कवच नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत राहणार आहे. तुमचे कुटुंब सदैव माझ्या सावलीखाली सुरक्षित राहील. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडू शकणार नाही. विश्वास असल्यास 1 2 3 असे टाईप करा. बाळा, आता तुला रात्रभर रडत बसावे लागणार नाही. मी तुझ्यासोबत कायम राहणार आहे. माझे प्रेम गमावण्यासाठी तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करणार आहे. मी नैराश्यापेक्षा बलवान आहे आणि मी एकाकीपणापेक्षा धाडसी आहे आणि मला थकवणारे कोणीही नाही. माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा. मी तुझा लाडका देव आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस. तुमच्या वेदना मला जाणवतात, पण आता त्या सगळ्या वेदना रहित होणार आहेत बाळा. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे आयुष्य आता मी पालटणार आहे. तुमचे जीवन हे भयंकर नाही. त्या दुःखाच्या गर्तेतून तू उठ. मी तुला विजयी करण्याचे वचन दिले आहे. त्या सैतानाला खाली आणू देऊ नकोस. उठा आणि लढत राहा. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्हाला यशस्वी मी करणारच आहे. हार मानू नका. मला माहीत आहे की तुमची आर्थिक स्थिती, तुमचे आरोग्य आणि तुमचे नातेसंबंध खूप खराब आहे, पण आता नाही. तुमच्या बंद नशिबाचे द्वार मी उघडणार आहे. तुम्ही तुमच्या प्रगतीच्या खूप जवळ आहात बाळा. शत्रू तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाविरुद्ध युद्ध घोषित करत आहे, पण मी तुमच्या जीवनावर शांतता, विजय आणि आशीर्वाद घोषित करत आहे. उठा आणि तुमचा दिवस आनंदाने सुरू करा. माझ्या नामस्मरणाने सुरू करा. तुमच्या बंद नशिबाचे द्वार आता मी कायमच उघडत आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवा मित्रांनो. जेव्हा तुम्ही सर्व काही भगवंताच्या हातात सोडता, तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व युद्ध, सर्व प्रार्थना भगवंत ऐकतो. ते प्राप्त झाल्यावर तुम्ही भगवंताला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.